ही वनस्पती जी तुम्हाला माझ्या हातात दिसतीये ही आहे अर्क. याला मराठीमध्ये रुई म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला कॅलोट्रॉपिस असं म्हणलं जातं. तर ही रुई गुणांनी उष्ण असते. याचा अभ्यंतर तर उपयोग होत नाही, पण याचा बाह्यता म्हणजे बाहेरून लावण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. ही उष्ण असल्यामुळे आणि याचे पानं हे थोडेसे कडक असल्यामुळे आपण ह्या पानांना तोडून अशा पद्धतीने तोडून आणून हे मोठ्या साईजचे पण मिळतील. तर याला तेल लावायचं ह्या बाजूनी आणि याला तव्यावर गरम करून याला जर आपण गुडघ्यांना सूज आलेली असेल तर दोन्ही बाजूनी याला रात्रभर लावून आपण गरम करून त्याला लावू शकतो आणि बांधून ठेवू शकतो. सकाळी बघितलं तर हे पानं पूर्ण सुकून जातात आणि छान शेक असा आपल्या गुडघ्याला मिळतो आणि गुडघ्यांना आलेली सूज जी आहे ती कमी व्हायला खूप मदत होते. ठणक असेल, आमवाताचे पेशंटसुद्धा हे करू शकतात. फक्त त्यांनी तेल जे आहे ते एरंड तेल लावायचं आहे. सामान्य माणसांनी ज्यांना आमवात नाही आहे, आता आमवात काय आहे, संधिवात काय आहे ते तुम्ही मला विचारू शकता किंवा कोणत्याही डॉक्टरांना विचारू शकता, वैद्याला विचारू शकता. पण ज्यांना सांधेवात आहे किंवा आमवात आहे अशाने ज्यांच्या सांध्याला सूज येते, गुडघ्याला सूज येते, त्यांनी अशा पद्धतीचं हे अर्कपत्र लावू शकता. याला अर्कपत्र स्वेद असं पण म्हटलं जातं. थँक्यू.